मच्छीचं सार बनवते आहे. त्याच्यासाठी 4 बेडग्या मिरच्या टाकल्यात मी, 2 लवंगी मिरच्या, थोडेसे धने आणि त्रिफळ ही बघा. थोडं मी गरम पाणी टाकलं आहे लवकर भिजावं म्हणून, ह्याला त्रिफळ बोलतात. मी अशी 4 ही टाकलेत. त्याच्यानंतर मी माझ्या सारामध्ये नेहमी चिंच पण टाकते. सो ही चिंच घट्ट बसली. सो ही एवढी चिंच मी गरम पाण्यामध्ये. मच्छी कोणती आहे असं करून सांग. पहिल्या सुरुवातीला नॉर्मल बोलला तरी चालेल ना. काय सांगतोय. सो आज आमच्याकडे साराचं वाटप करायला इथे मी हे ओलं खोबरं घेतलंय, कांदा, लसूण आणि हे जे मी भिजत ठेवलेलं मिरच्या आणि ही चिंच, हे सगळं मी एकत्र मिक्स करून मिक्सरला लावून घेणार आहे. लसणाची फोडणी मी दिली आहे, तुम्ही स्किप करू शकता. हे वाटप आहे, हे मच्छीचं वाटप आहे जे मी आता ह्याच्यात टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. सो राहिलेला सगळा मसाला यूज करायचा आहे. मी यूज करते. हे भाजायचं नसतं तेलामध्ये. दिस इज व्हेरी यम्मी. कोर मालवणी माशाचं कालवण सार. सो मी ह्याच्यामध्ये अजून थोडी पाणी ॲड करते कन्सिस्टन्सी मेंटेन करायला. पण थोडं वाट बघूया उकळी येईपर्यंत. जशी उकळी येईल त्यानंतर आपण फिश ॲड करणार, मच्छी ॲड करू त्यामध्ये. त्याच्यामध्ये कोकम पण नंतर ॲड. कोकम आणि मीठ वगैरे नंतर टाकू. आता ही कन्सिस्टन्सी तुम्हाला जर अजून ह्याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर पाणी टाका, जर तुम्हाला हे सार जाड पाहिजे असेल तर पाणी कमी टाका. किती वेळ ठेवायचं गॅसवर? उकळी येईपर्यंत. हे उकळी आली की ह्याच्यामध्ये कोकम आणि मच्छी ॲड करायची आणि त्याच्यानंतर ते शिजून झालं की बंद करायचं. साईडला आमचा राईस झाला आता काढून घेतो. उकळ आली आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी आता कोकम ॲड करते. मी हे 4 कोकम थोडे बारीक बारीक कापे करून ॲड केलेले आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मच्छी. आता मी ह्याच्यामध्ये मच्छी टाकते. हा ह्याच्यामध्ये मी आगळ टाकते. आगळ हे प्रत्येक कोकणी घरामध्ये आणि प्रत्येक मालवणी माणसाकडे असतं. ह्याने मस्त असं आंबट हे येतं. मी जरा जास्त टाकते का मला तळणीची मच्छी थोडीशी आंबट आवडतं मला. आता मी सगळं मिक्स करते. तळणीतला मगाशी मी ऑलरेडी मीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये मीठ टाकत नाही आहे. थोडंसं आगळ मिक्स करते है ना. सो आता आम्ही फ्राय फिश हे करत आहे, कोटिंग करत आहे. सो नंतर रव्यामध्ये फ्राय करणार ना. हां, रवा आणि तांदळाचं पीठ. रवा आणि तांदळामध्ये फ्राय करून घेऊ नंतर. सो अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. मी राहिलेला मसाला फक्त हे तांदूळ आणि रवा मिक्स केला आहे त्याच्यामध्ये. आता ही मी फ्रायची मच्छी टाकते तव्यामध्येच, कोट करून घेते त्याला. आता मस्त
त्याला फ्राय करू पूर्ण आपण वरून खालून. तुम्ही बघितलं असेल मच्छी चारी साईडने मस्त फ्राय झालेली आहे. आता फक्त तोंडात जायची बाकी आहे. आणि सार पण तुम्हाला लगेच दाखवतो. राहू दे. सार बघा, सार पण लालसर झालेलं आहे. तर राईस तुमच्यावर भाकरी म्हणजे आज फुल धमाल आहे. तुम्हाला राईस पण फायनली रेडी झालेलं आहे. सो तुम्हाला आम्ही सांगतो टेस्ट नंतर कशी आहे ती.